तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील 250 पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून 26 एप्रिल 2025 रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर इथं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सर्व धर्मियांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे। या योजनेत श्रीराम मंदिर अयोध्या इथं जाण्यासाठी सिंदखेडा तालुक्यातील हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज माळी भडनेकर यांच्या नेतृत्वात 250 लाभार्थ्यांना 26 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत 2 बसेस व विशेष रेल्वेने पाठवण्यात आले। सर्व निवड झालेल्या लाभार्थ्यांनी 26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता इथं प्रस्तावित प्रवासासाठी उपस्थित राहावे। येताना मूळ आधार कार्ड, अलीकडील 2 रंगीत पासपोर्ट फोटो आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत सक्षम शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसलेले मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन हजर राहावे। लाभार्थ्यांना नियोजित श्रीराम मंदिर अयोध्या धाम उत्तर प्रदेश प्रवास कालावधीत चहा, नाश्ता, भोजन, रहिवासाची व्यवस्था राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येणार आहे। रामचंद्र की जय, हनुमान की जय। बोला। महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या अगोदर एक योजना जाहीर केली होती, ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना, आणि त्या योजनेसाठी आपल्या शिंदखेडा तालुक्यातून मी बरेच म्हणजे 6 महिन्यापूर्वी हातनूरीतून 150 फॉर्म, भडनेतून 150 फॉर्म, वरुड, पंचक्रोशीतून जवळजवळ 400-500 फॉर्म भरलेले होते। पण ती जी पद्धत होती ती लॉटरीने होती। त्या लॉटरीमुळे ज्या लोकांची नावं आले त्यांच्यावर आपल्याला समाधान मानावं लागलं। त्याच्यामध्ये भडण्याचे 16, हातनूरचे 18, वरुडचे 3, विरदेलचे 2, खर्द्याचे असे जवळजवळ 40-45 वारकऱ्यांची नावं त्या यादीमध्ये आली। आणि ठरल्याप्रमाणे आज सकाळी म्हणजे 10 वाजता धुळे ते अयोध्या डायरेक्ट ट्रेन शासनाने सोडलेली आहे। आणि त्या योजनेसाठी आपल्या पालकमंत्र्यांनी चांगले असे प्रयत्न केल्यामुळे आपल्याला त्या श्रीरामाचं दर्शन घेण्याचा योग येतोय। आणि पालकमंत्री या रेल्वेला डायरेक्ट धुळे ते अयोध्या अशी ही ट्रेन जाणार आहे। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।